بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ليشهدوا منافع لهم ويذكروا اسم الله في أيام معلومات على ما رزقهم من بهيمة الأنعام فكلوا منها وأطعموا البائس الفقير الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد काल जे कोणती आयत पडून गेली होती ते उत्तर हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम सांगून गेले होते की काबतुल्ला बांधून झाला मग हज्जेसो ऐलान करा बरं इत्ता जे कोणती आयत तिलावत करून गेले ते हेजे भितर हज की का करूचे का तेजे फायदे असे तेजे बारा सांगून गेला फरमाता अल्लाह ताला लियशहदू मनाफिअ लहुम तेन आपले सबब जे कोणती चीजो फायदामंद असे ती चीजाकडे येऊन पाव वयज़कुरु स्मल्लाहि फी अय्यामिन मालूमातिन अला मा रज़क़हुम मिन बहीमतिल अनआम अल्लाह तर्फीन जे कोणती जानवराची नेमत त्यांना देऊन गेली तेजे बारातन अल्लाहचं शुक्र अदा करो आणि मखसूस दिसा भितर अल्लाह ताला भल्ले आठव करो फकुलू मिन्हा व अतइमुल बाइसल फकीर मी तेजे तले खाया आणि मोहताज आणि जे कोण फकीर वाटे त्यांना को खाऊ घाला हज्जेचे जे कोणते फायदे असे भल्ली सर सांगून गेला हज पल्लन एक इसलिए इबादत के इंसान अपने जुआची को त्याच्या भीतर कुर्बानी देता आपले मालाची को त्याच्या भीतर कुर्बानी देता आणि अल्लाह सामने आपली एकदम बेबसी आणि कमजोरी दाखवता की मी काय नाही सवत तुझे कसं सरले हज्जे वतनी पला तुम्ही माणूस आपले कपडे काढता दोन खांडकी कडून होता अल्लाह सामने दाखवता की मुझे काय नाही येता बस तुझेकडे मी एकदम निशिता नाही लाटे की हे जानो बीजी खालदान येऊ शकले नाही सव्वत सोडून कुठली जबरदस्त कुर्बानी देऊन येतात हज्जेचे जे कोणते भल्ली सर फवाईद असे भल्ली सर चीजो सांगून गेली ते किताबा भितर भरून राहता हिंगा तोकडी चीजो अशी जे कोणतो खुलासा बोलू शकता आम्ही सांगले लियशहदू मनाफिअ लहुम शहीद यशहदू बोलला कोणते ठावार हाजीर जाऊचे कोणते ठावार वचूचे पलवचे मनाफे बोला जे कोणती चीजान मानशा फायदा मिळतात तर हज्जे भितर होता माणूस तरी सांगून गेले की तो माणसे जे कोणते वाजत आपले सबब जे कोणती चीजान फायदा मिळता ती चीजा पलो तिंगा ते ठावार बसो का फवाईद असे दीनी एतबार बोला भल्ली फायदे असे दुनियावी एतबार बोला को भल्ली फायदे असे दीनी एतबार संबंध उडली चीज के जे कोणते ठावान अंबियाची तारीख वाबस्ता असे ते ठावार आम्ही होतात जे कोणते ठावार हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम आणि त्यांची चढवाची आणि मेहल्याची कुर्बानीचो आठव देखील गेला ताजा जाता थिंगा आम्ही होतात जे कोणते ठावार आमचे नबी आणि सहाबा कुर्बानियां दिल्या वडली जे कोणते ठावार पहिली मर्तबा वही नाजिल झाली जे कोणते ठावार अल्लाह तर्फे बरकतो आणि रहमतो नाजिल जाता ते ठावार आम्ही होतात त्याच्याने रूहानी जे कोणती लज्जत मिळता माणसा जी कोणते दिला सुकून इत्मीनान मिळता जे कोणती तरक्की जातात दीनी एतबार में आजमो सगळ्यांना आणि हर ठाव काबतुल्ला बरा अल्लाह सो घर सफा मरवा बचपन गुण ऐकू ती दो एका पलावचे कोई पडली इबादत ते ठवार माणूस होता आणि इबादत करता मिना भितर होता मुजदलिफा भितर होता रफा भितर होता रडता तिंगा माणूस आपली मगफिरत सबब असबाब पैदा करता तिंगा वसून हिजानं वडली कोणतो हिजानं वडलो कोणतो फायदा मी आजमो सके ना इशिकच माणूस हज्जे होता तरी त्याचं इमान मजबूत जाता
आणि जे कोणते कुर्बानी देऊन होता त्याच्यात हिंमत आणि हौसला को पैदा जाता. हज्जेची जे कोणती सफर राहता हज्जेसो भल्ली तकलीफवर राहता. माणूस केटली तर हवाई जसर होतो. पुढे त्यांना बोटीर होते 2-2 हफ्ता 3-3 हफ्ता त्याच्या भितर राहते होते. जो असं खौफ सेहात तकलीफ भल्ली सर माणूस झेलून असते त्याच्यानं काही हिंमत पैदा होत होती. एत्ताको जे कोणतं माणूस होता प्लेनार असो खेजर असो जे कोणती तकलीफो जाता आम्ही आजपून शकणार एत्ताको असे ते हे जे भल्ली हिम्मत मिळता माणसात हौसला पडता. इशिकच हज्जेचे जे कोणते भल्ली सर फायदे असे माणूस तिंगा होता. जे कोणते माणसात दिनेची चीजो कल ना तिंगा शिकता को सगळी दुनियाची माणसा तरी तारूफ जाता. दिन तिंगाची चीजों को पलाव मिळता आमका. हे आम्ही अजमवते गेले तरी दीनी एतबार इतलो फायदे असे आम्ही अजमवू शकले ना. दुनियावी एतबारानं कोणती शिकत हज्जे गेला मग माणूस काही कमवचे म्हणून ते दोघं काही नाही असल इबादत समोर बसू का. लेकिन तिंगा वसून काही कमवता माणूस कारोबार करता तरी त्याच्या भितर काही गुन्हा लैसा अलैकुम जुनाहुन अन तब्तगू फضला मिन रब्बिकुम की तिंगा वसून तुम्ही आपलं काही अल्लाहचं फजल शोधतात बोला. तिंगा वसून काही कारोबारी मामलात करतात को तरी काही गुन्हा नाही करू शकतात. तको पहिला तुम्ही मीना भितर मुजदलिफा भितर बाजार लगता अरफात भितर को बाजार लगता उडवणे कमवतात काही हे नाही. असल मकसद आमचं इबादत रखता. लेकिन दुनियावी को भल्ली सिलसिले मकासिद हमका हासिल जाता. ते हिंगा सांगले के लिए शहदू मनाफिअ लहुम त्यांचे सबब जे कोणते चीजान फायदा मिळता दुनियावी एतबारान दीनी एतबारान रूहानी एतबारान फिक्री एतबारान ते ठावार तेन हाजिर जाओ ते ठावार बसो पलो. वयज़कुरु स्मल्लाहि फी अय्यामिन मालूमातिन अला मा रज़क़हुम मिन बहीमतिल अनआम. बहीमतिल अनआम बन 4 पायाचे जानवर खास करून ऊंट असे बोकडे असे गाय बैल असे हे का बोलतात जे कोणती जानवराची कुर्बानी देतात. अय्याम मालूमात बनन चंद मुकर्रर दिस मखसूस दिस कोणते दिस हैं. अक्सर इमाम शाफी इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैहिमा इन दोघांना मनकूर असे की हे जे 10 दिस जिल्हज्जाचे 1 तारीख दुगुण 10 दिस हे दिस तुमके भल्ली इबादत करतात मनसेचे भितर. एकच 10 दिसा भितर हज्जेचे सबब दिस येतात. बाल मनसे बोलतात नाही जे कोणते कुर्बानी दिस असे कुर्बानीचो दिस आणि पट्टीकरचे 3 दिस अय्याम तशरीफ बोलतात. हे 4 दिस बोलतात. बहरहाल कोणते दिस जाओ ते 13 दिस मानना को हरकत नाही की ह्याच्या भितर जे कट्टे कुर्बानी हज्जेचे काम सबब ह्याच्या भितर का जाऊनचे ही टेमावर माणसे भरली अल्ला आठव करतात. हर ठावार उठून अल्ला आठव करतात. हज्जे गेलेली माणसं खास करून तवाफ करून साई करून इबादत करून आणि हज्जेचे दिसाबद्दल जे कोणते ठावार उचूचे असे ते ठावार उचून अल्ला भल्ली आठव करतात. अल्लाह सांगतात की जे कोणते जानवर अल्लाह त्याला त्यांना आता केला कुर्बानी सबब ते जानवर दिल्ली अल्लाहची खुशी भितर शुक्र भितर तुम्ही मखसूस दिसाबद्दल अल्लाह भल्ली आठव करा भल्ली आठव करू कस. क्योंकि हे त्यावर कुर्बानी को जाता असं भल्लीचं उलामा बरवला हा की कुर्बानी सब जे कोणते जानवर राहता अल्लाहचे नाव घेऊन त्याला जबा करू कस नातला अल्लाहकडे काही कबूल जाणं. बल्कि इमाम राजी रहमतुल्लाह अलैह बरवला की कोणते अमाल अल्लाहकडे आम्ही त्याच्यात कुर्बत हासिल करू चाहता तरी अल्लाहचं जिक्र नातून कोणतं अमाल अल्लाहचे बगला आमका भरू सके ना की अल्लाहचं जिक्र का सव्वास अमल भितर जीव घालूचे. अल्लाहचं जिक्र नातून कोणतं आम्ही अमल करतले ते भितर जुकच पडूचे नाही. असं गोया सव्वास आमची दिनेची जे कटले अमाल आम्ही करतात अल्लाह आठव करून निक्की नियतेन अल्लाह सबब करतले तरी ते अमल भितर जीव पडतो. असं कुर्बानी को जे कोणते असे ते टेमार्कस करू का जे कोणतं टेम अल्लाह तबी मुकर्रर करून गेला. अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को सांगले आमका की कुर्बानी जे कोणते सणा दिसातून सुरू जातात. सणा नावाज झाला मग त्याचा टेम सुरू जाता. हे आठवलं टेम गुजरू का जे कोणते टेमा भितर इमाम सणा खुतबो नमाज पडून खुतबो पडून येऊ शकू का तेटले टेमा मग कुर्बानीचं बख्श सुरू आता. तेजे मग आमचेकडे शवाफेकडे अय्याम तशरीफचे 3 दिस. तिसरे दिसा को 11, 12, 13 13वे दिवसात सूर गुरूप जाता सर सूर बुडता सर त्याचा टेम बाकी राहता. हे टेमा भितर आम्ही दिसा राती किती मला देता कुर्बानी करू शकता काही हे नाही. लेकिन अल्लाहचे नाव घेऊन कुर्बानी करू का मतलब कुर्बानी कबूल को जाना
फकुलू मिन्हा व अतइमुल बाइसल फकीर जे कोण तो कुर्बानी करतात आम्ही लेकिन ते जनावरांचे जे कोणते मांस राहतात आम्ही खाऊ शकता बाकी जे कोणते जानवर आम्ही दम देऊच्या सबब जबा करतात शवाफेकडे तेजे मांस खाऊ शकेना आम्ही लेकिन जे कोणते जानवर आम्ही कुर्बानी करतात ते जानवरांचे मांस आम्ही खाऊ शकतात आणि बाईस बनलन एकदम मोहताज फकीर खाऊ पिऊन नजरली म्हणजे एकदम तकलीफ भितर राहतात त्यांना को खाऊ घालू का जे कोणते फकीर राहतात मोहताज राहतात त्यांना को हे जे मांस खाऊ घालू का ते बाहेर भितर येतात करतात को म्हणजे की एक हिस्सा आपल्या खाऊ सबब धरवतात एक हिस्सा आपले माणसात देऊन सबब धरवतात एक हिस्सा मोहताज आणि फकीर जे कोणते मिस्किना तुमच्या सबब धरवतात हे तीन हिस्से आमतौरात करतात काही जरुरी नाही की एक हिस्सा मिस्किनाचो काढू का बाकी आपल्या सबब आपल्या घरची मनशा रिश्तेदार दोस्त बाबा त्यांना तुमच्या सबब काढू का बहरहाल हे को सांगले की तुम्ही को खाया आणि जे कोणते फकीर मोहताज वाटे त्यांना को तुम्ही खाऊन घाला बहरहाल ही चीज़ा भितर अल्लाह तरफीन ही आयते भितर भली सब चीज़ सांगून गेली ते अल्लाह ताला सही वल खदार नसीब करून आपली अपना पर अमल करूचे आमकां तौफीक दो आमीन व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सुब्हानल्लाह बिहम्दिही